रामचंद्र पवन सुत हनुमान बोलो रे भाई सब साधु संतन की जय सब देवी देवता की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तुझ्या स्वरूपे सदा तुझ्या स्वरूपे सदा आनंद तुझ्या स्वरूपे सर्वांनी बोला गुरुदेवा तुझ्या स्वरूपे सदा आनंद तुझ्या स्वरूपे सदा बोला बोला सदा तुझ्या स्वरूपे सदा गुरुदेवा तुझ्या स्वरूपे सदा अनुभवते संत स्वचन्ने अनुभवते संत स्वचन्ने तुझ्या स्वरूपे सदा तुझ्या स्वरूपे सदा गुरुदेवा गुरुदेवा यायचे माठ थोडं वाढव बेटा यायचे माठ तुझ्या स्वरूपे सदा गोविंद मना सगळे चिधरा चंद्र गोविंद मना गोविंद सर्वांनी बोला स्मरणी कोणला तुझ्या स्वरूपे सदा हो तुझ्या स्वरूपे सदा जिंदा विषयाचे वासना माया भावना मेली विषयाचे वासना ब्रह्मानंदी टाळी लागली गोविंद तुझ्या स्वरूपे सदा हो तुझ्या स्वरूपे सदा तुझ्या स्वरूपे नयनात निवारा
सुख स्वानंद तुझ्या स्वरूपी सदा तुझ्या स्वरूपी सदा तुझ्या स्वरूपी सदा सर्वश्रेष्ठ सर्वांत्यामी एक ओहम ब्रह्म सबका मालिक एक जगामध्ये एकची ब्रह्म गड्या अनाथाचे नाव शांतीसागर एकनाथ महाराज सर्वश्रेष्ठ स्वयं पांडुरंग परमपिता परमात्मा आम्हा सर्वांची परमहंस ब्रह्मलीन विदेही सद्गुरु माऊली मोतीराम बाबाजी शिवनाळा ग्रामवासी मंडळी उपस्थित संत मंडळी आणि संपूर्ण जगताच्या कल्याणाकरिता अवतरलेली साधू संत ऋषी मुनी जपी तपी संत दर्शनिया पद्मनाभ जोडला संत दर्शन दुर्लभ आहे माझ्या माय बाप हो संत दर्शन भाग्यानं लाभत भाग्य आले संत जन झाले देवांचे दर्शन अहो देव दर्शना करता संत दर्शन आवश्यक आहे आणि तेही संत मिले बड़े भागा संत मिले बड़े भागा साधु संत मिले बड़े भागा साधु आता का इथं नुसतं ध्रुवपदच म्हणायचं का दुखते कुबड दुखते कुबड दुखते कुबड पटकन थांबते द्यायची हा संत मिले बड़े भागा साधु जन्माचं परम सुख जर पाहिजे असं है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी अरे कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला पर संत ही का पुण्य है
जो आज तक जगना ढळा. माझ्या माय बाप हो, संत दर्शन दुर्लभ आहे. संत दर्शनानं पद्मनाभा नारायणाचं दर्शन होत. पद्मनाभा नारायण माझ्या माय बाप हो, फार सुंदर सांगितलेलं आहे बरे का. विधे राजा जनकानं 9 प्रश्न विचारलं. 9 नारायणाला. दुसरा प्रश्न आहे माझ्या माय बाप हो, संत कसं ओळखावं. अंतरिक्ष नारायणानं सांगितलं. तीन प्रकार सांगितलेला आहे संतांचं. नंबर 1 उत्तम, मध्यम, अधम. पण एक लक्षात ठेवण्यासारखं आहे माझे मायबाप हो, सद्गुरु कृपेविना संतांना ओळखणं कठीण आहे. संतांना ओळखण्याकरिता स्वतः संत व्हावं लागतं. तुका म्हणे संत ओळखावे, तुका म्हणे संत ओळखावे, तुका म्हणे संत ओळखावे कैसे, ओळखावे कैसे. संतांना कसं ओळखायचं, संतांना ओळखायचं जर असेल सुद्धा संत व्हावं लागतं. संत झाल्या विना, संत झाल्या विना, संत ओळखता नाही जाना. संत झाल्या विना, संत झाल्या विना. स्त्रियांचे बाळंतपण कुमारी काय जाणे, कुमारी काय जाणे. संत ओळखावे कैसे, आपण व्हावे तसे. पहिले संत व्हा. आणि संत व्हायला भगवंताला ओळखावं लागतं. भगवंताची प्राप्ती करून घ्यावं लागतं माझ्या माय बाप हो. संत ओळखण्याकरता
देवाची प्राप्ती करून घेण्याकरता माझे माय बाप हो ब्रह्म थके विष्णू थके ब्रह्म थके विष्णु थके निर्मिती करणारी कोण आहे तीच आहे आणि नेमकी ते कुठं आहे महाशून्य वर्ण नील सुंदर असं यादही आहे डोळा महाशून्य आहे महाशून्याच्या अलीकडे परत 3 शून्य आहे महाशून्याच्या पलीकडे 3 शून्य आहे आणि हा चौथा जो आहे तो महाशून्य आहे वर्ण नील आहे त्याचं शून्याचं शेजार म्हटलेलं आहे त्याला दृष्टीचं अग्रज आहे हे तिथं आहे आणि तिथं फार सुंदर असं द्वार आहे फार सुंदर असं झरोका आहे आणि तो झरोका सद्गुरु माऊली आपल्याला दाखवून देतो सुंदर आहे तो झरोका मसुरी सारखे असे तेरा
मागे सांगितलं काय, आता माझे नयन हा नयनी गोपाय, आता माझे नयन हा नयनी गोपाय, नयनी गोपाय, आता माझे नयना नयनी राय, नयना नयनी राय, नयना नयनी राय, नयन ज्ञानदेवा नयन निवृत्तीने दाविला. हा जो नयन आहे, नयना पडता पाहावा नयन, आता माझे नयन नयनेरी गोपाय. हा अनुभव कोणी कुणाला करून दिलं? अहो निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर माऊलीला, आमच्या सद्गुरु माऊलीने आम्हा सर्वांना हा अनुभव करून दिलेला आहे. आणि हाच नाही सज्जन हो, सद्गुरु माऊलीने आपणा सर्वांना खुला करून दिलेला आहे. ज्याला बिंदुरूप म्हटलेला आहे. आपण कोणत्या रूपात आहात? बिंदू रूप आहे, ज्योतिर्मय बिंदू रूप आहे. हा जो आहे तो परमपिता परमात्मा. शुकाचार्याने परीक्षितीला ओळख करून दिलेली आहे 7 दिवसाचं ब्रह्मज्ञानयुक्त भागवत सांगताना. हे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता देवे दिदली मनुष्य योनी, देवे दिदली मनुष्य योनी, देवे दिदली. चला चला, देवे दिदली सर्वांनी बोला, देवे दिदली मनुष्य योनी, देवे दिदली मनुष्य योनी, देवे दिदली मनुष्य योनी. तो देवाचा विश्वास बुडवून देवाने दिलेला आहे. काय? मनुष्य जन्म. कशा करता दिलेला आहे? अहो निजात्म स्वरूपाच्या प्राप्तीकरिता. निज रूप ज्याला म्हटलेला आहे, आत्मरूप ज्याला म्हटलेला आहे, दिव्य रूप ज्याला म्हटलेला आहे, अहो ज्याला स्वरूप म्हटलेला आहे. माझ्या मायबाप हो, कुणाच्या कृपेनं प्राप्त होत? माऊलीच्या कृपेनं. जशी माऊली लेकराला पाना पाजत, दूध पाजत, लहानाचं मोठं करत, ज्याने ज्ञानाची ओळख करून दिलं, प्राप्ती करून दिलेला आहे. कानोबा तेरे तेरे तेरे, ज्याला हाताने धरता येत नाही, डोळ्याने बघता येत नाही, मग ज्याने बघता येत ती दृष्टी सद्गुरु माऊली प्रदान करत. आणि त्या दृष्टीने
दर्शन झाल्यानंतर आपल्याला आत्मस्वरूपाला परमपिता परमात्म्याच्या स्वरूपात समरस करून घ्यावं लागतं. मग होतंय परम सुखाची प्राप्ती. परमात्माची भेट ज्यांना ज्यांना झाली आहे हो त्यांच्याकरता परम सुखाची प्राप्ती. सर्व मंडळी सुखाबद्दल बोलतात सांगतात, पण नेमकं सुख कुठं आहे? शोधावं लागेल ना त्याला. वेदशास्त्र पुराणा शोधा पाहू, सुखाची प्राप्ती नाही होणार. अष्टांग साधनाचं अभ्यास करा पाहू, परम सुखाची प्राप्ती नाही होणार. परम सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल या ध्येय आढळा. देवाला जर शोधायचं असेल जवळच आहे तो, पण कुठं आहे? आपल्या अंतरी आहे. अरे हो, जवळ आहे, अंतरी आहे. देव जवळी अंतरी, पण झालं काय? भेटी नाही जन्मभरी, 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 भेटी नाही जन्मभरी. श्री सद्गुरुनाथ श्री सद्गुरुनाथ. अहो, जो समर्पित झालेला आहे ना, त्यांच्याकरता भेटी नाही जन्मभरी हे गौण ठरेल. भक्तीचे प्रकार दोन आहे. नंबर 1 परा आणि नंबर 2 आहे गौण. सांगत सुटलेला आहे, तुझा आहे तुझ्या पासी, काय तुझा देव तुझ्या पासी. नेमकं कुठं आहे? अहो, बरीच मंडळी अशी आहे इथे येणारी आता या 7 दिवसामध्ये, कुठं आहे?
कोणचं जिल्ह आहे, कुठून यावं लागतं, कोणत्या गाडीत बसावं लागतं, मग कुठं उतरावं लागतं, तिथून पुन्हा हा लक्षात ठेवा माझ्या माय बापू. आणि जो एकदा आलेला आहे ना त्याला काही विचारण्याची गरज नाही, त्याच्याकरता सोपं होऊन जात. कारण की तो एकदा आलेला आहे, त्याने शिवणारा बघितलेला आहे. पण जो आलेलाच नाही असं देवाच्या बाबतीत आहे. पण विषय कठीण नाही आहे, फार सोपा आहे. जी जागा आहे विशिष्ट जागा आहे ती, आणि ती देहात नाही आहे, स्थूल देहात नाही, सूक्ष्म देहात नाही, कारण देहात नाही, महाकारणात नाही ना, महाकारणात नाही नाही, 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 महाकारणात नाही नाही. श्रीरामचंद्र प्रभूला गादीवर बसवायचं निश्चित झालं. तो दिवस उजाडलेला आहे, समय जवळ जवळ आलेला आहे. अयोध्या धुंडून कहाडलं, श्रीरामचंद्र प्रभू कुणालाही दिसेना. आणि सुमंत जो आहे प्रधानजी त्याला थोडंफार माहिती होतं. आणि रामाने एकदा शेतीला सांगितलेलं होतं म्या नेमकं कुठं असतं. आणि जवळच सुमंत प्रधानजी पण होत, त्याने पुसत पुसत ऐकलं होतं. गाठोडे बांधुनी स्थूलाचे, घेणे गेले सूक्ष्माचे, कारण मार्गी लागला महाकारणात गेला. स्थूल ते जाणावे, सूक्ष्म मानावे, कारण ते पावे आपल्या डोळा, महाकारण ते मसुरे प्रमाण, ओळखावे खुन गुरुपुत्रा. हे त्याला कळलं होतं. आणि ज्याच्यावर गुरुकृपा झालेली आहे हा विषय त्यांनाच कळतो. कळे ते ना कळे, अरे जिसका गुरु खुद अंधा है उसका चेला कैसा खुला, अंधे अंधे ने लाभ किया किसका हुआ भला. कबीर के कमाल को दफन के गुरु 50, आप करने की खबर नहीं और शिष्य करने क्या. कळे कुणाला नाही कळलं, सर्वांनाच कळलं. पण कळून हा आंधळा झालेला आहे. अरे पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, मग काय होतं, अवघे शून्यच होते पाही. तिथंच नाही थांबायचं, त्याच्याही पलीकडे.
राम कुठाय, देव कुठाय, विठ्ठल कुठाय, पांडुरंग कुठाय? ज्याला अनंत जन्माचा आत्माराम म्हणतो, कुठाय? त्रिकूट शिखरावर आहे तो. दशम द्वारा भीतरी आहे तो. तुर्याचे माझ्या घरी अचल झलके दशम द्वारी. ज्याला तेथे म्हटलेलं आहे त्याला हाताने धरता येत नाही माझ्या मायबाप, आणि बघायला जावं तर डोळ्याने बघता येत नाही. सांग आता कसं करायचं? धरायला जावं सापडत नाही, बघायला जावं दिसत नाही, असा आहे तो देव. दयाळ आहे, आपला सर्वांचा सांभाळ केलेला आहे देवानं. देवदान दिलेला आहे, दिले इंद्रिय हात पाय कान. कोण आहे तो? देव. आईच्या उदरामध्ये रोटी पुरवलेला आहे. कोण आहे तो? देव. 9 महिने आईचे पोटी कोण पुरविली तेव्हा रोटी, कोण पुरविली तेव्हा रोटी, कोण पुरविली तेव्हा. कोण आहे तो? आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर हा भाजी भात नाही खाता येणार, लेकरू लहान आहे, आजच जन्माला महिना झालं, काय खाणार आहे तो? त्याची व्यवस्था करून दिलेली आहे दुधाची. आणि म्हणून संत महात्म्याने आपणा सर्वांना विचारलं, जगतवंदे जगद्गुरु शिरोमणी तुकोबा रायने आपणा सर्वांना विचारलं, काय बाळा दूध कोणी उत्पत्ती कोण केलेला आहे? कोण आहे तो? अशा त्या परमपिता परमात्म्याला, देवादे देवाला कृपावंत कृपा सागर म्हटलेला आहे, दयावंत दया सागर म्हटलेला आहे. प्रामाणिकपणाने त्याला हाका मारा, येत. आपल्या शब्दाला सुरुवात झालं. देवाला पण निमंत्रित करावं लागतं. देवा या शिवनाळ्याला नाथांच्या भागवत प्रवचनाला सुरुवात झालेला आहे बरं का. अवशी जनाबाई तुळशीच्या वृंदावनाजवळ बसलेली आहे, भगवंताची वाट बघत, भगवंताने यावं.
आणि म्या लक्षात ठेवा माय माझ्या बाप हो, जे काही केलेलं आहे ते खावं. तुळशीच्या वृंदावनाजवळ वाट बघत बसलेले आहे. या सज्जन हो, देव आले. त्याची वाट बघा. अवश्य बोलावलं होतं काय करू बघा, कारण माझे हात तुटलेले आहे. या न देवा मटके घडायला. अहो त्यांना कळतच नव्हतं की देव येईल आणि मटके घडे. पण समर्पित झालेला आहे. एक क्षण सुद्धा देवाविना राहत नाही. पण आसक्ती नाही. देवाने यावं, काम करावं. आणि खरोखर देवाने यावं असं जर वाटत असेल ना, तर आसक्तीचा जो बंद आहे तो नसावं. मग बघा देवाची लीला. या डोळा दास तुकड्या मन ही लीला, देव गोकुळात खेळला. दास तुकड्या मन ही लीला, देव गोकुळात खेळला. दास तुकड्या मन ही लीला, देव गोकुळात खेळला. देव गोकुळात खेळला. देव गोकुळात खेळला. कुठं खेळला? आता केव्हा जायचं गोकुळाला? केव्हा जायचं? आणि गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. या डोळा ह्या गोकुळात देव खेळला. गोपाळांसोबत खेळ खेळलो, गौरणी सोबत खेळ खेळलेला आहे. आणि राधा तर इतकी समृद्ध झालेली आहे, एवढी समर्पित झाले, एक क्षण सुद्धा कृष्णाला सोडून नाही आणि कृष्ण राधेला. राधा आपल्या स्वरूपात तन्मय झालेली आहे. आणि स्वरूपात राधा कृष्णाला पाहत आहे. मग सद्गुरु माऊलीने आपल्याला ज्या स्वरूपाचं दर्शन घडवलेलं आहे, ओळख करून दिलेली आहे, जाणीव करून दिलेली आहे. बघा त्या स्वरूपात कुणाला? देवादे देवाला. मग त्याचा अवतार कार्य करतो आपणा सर्वांना की देवाचं अवतार कार्य कसं होतं, अवतार कार्यात कोणत्या कोणत्या लीला केलेल्या आहे परमपिता परमात्म्याने. आणि खरोखर जे रंगून गेलेले आहे, तनाने रंगून जा. हा पूर्ण शरीर रंगून टाका. हाय रंग हो देह सदाही, हाय रंग हो देह सदाही, रंग हो देह सदाही, रंग हो देह
आमची शिवनाळकर मंडळी रंगून गेलेली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबाजी आले आमच्या शिवनाळ्याला. गाडगे बाबाजी आलेले आहे. मोठे मोठे संत आले. मोठे मोठे कार्यक्रम झालेले आहे. शिवनाळा नगरीचा विचार जर करायला जावं ना तर शिवनाळा हे तीर्थक्षेत्र आहे आणि साधू संतांचं माहेरघर आहे माझ्या मायबाप. आणि खरोखरच इथला जो महिमा आहे, इथली जी आयोजक मंडळी आहे, सर्व ग्रामवासीय मंडळी जी आहे, तनमन धनाचा सदुपयोग करून घेतात. सारं तन म्हणजे शरीर समर्पित करतात. मन तर समर्पित झालेलंच आहे आणि जो धन आहे ना तो या सत्कार्याला खर्च करतात. धनाचा उपयोग सर्वांकरता करावा, सर्वांकरता करावा. लक्षात ठेवण्यासारखं आहे माझ्या माय बाप. गाठी सोनिया कोटी धन, जो सत्पात्री न करी दान, तया धन लोभ्या दुःख दारुण, जोडुनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करी. धन कमवा पण प्रामाणिकपणाने कमवायचं आहे. दुसऱ्याची कापुनी मान कधी शावकार तू होऊ नको आणि सत्यपणाने मिळवी पैसा चोराला कधी देऊ नको. ही जी मर्यादा आहे ना याचे उल्लंघन नाही करायचं. मर्यादेचं पालन करायचं आपल्याला. कुणाचं मान कापून कुणाच्या लोभावून पैसे कधी कमवायचं नाही. लक्षात ठेवा माझ्या माय बाप. कुणाचं फल झालं म्हणतात ज्याने माना कापलेला आहे. आलं काय लक्षात? लक्षात ठेवा माझ्या माय बाप. आणि एक महत्वाचं, कुणाचं अंतःकरण दुखवू नका. खरी पूजा त्यालाच म्हटलेलं आहे. कोण्याही जीवाचा नगड मचरे, कोणाही जीवाचा नगड मचरे. सर्वांनी बोला, कोणाही जीवाचा, सर्वांनी बोला, नगड मचरे. वर्म सर्व Oh,
की जय. यमराजा दरबारात बसलेले आहेत. सिंहासनावर लक्षात ठेवा माझ्या मायबाप हो, महत्वाचं सांगतोय आपल्या सर्वांना. यमराजा आपल्या यमपुरीत बसलेला आहे आणि सिंहासनावर बसलेलं असताना दूतांना सांगत आहे. कुणाला सांगत आहे? दूतांना. यम सांगत आहे आपल्या दूतांना. काय सांगत आहे यमराजा? अरे दूतांनो ऐकता काय? आपला जायचं आहे बरं काय? दूतांनी विचारलं राजा कुठं जायला सांगताय आम्हाला? कुठं जायचं आहे? अरे जायचं म्हणजे जायचं आहे, तयारी करा पटकन, उशीर लावू नका. कुठं जायचं आहे? यमराजाचे दूत विचारत आहे कुठं जायचं आहे? सांगा ना पटकन. सांगतोय तयारी करा. यमराजाने सर्वांची तयारी झाल्यानंतर सांगितलं कुठं जायचं आहे. ऐका. तुम्ही जावे 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 मृत्यू लोका. 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 ठीक आहे जातो आम्ही. पण जाऊन आम्ही करणार तरी काय? अरे हो ते सांगायचं राहिलं माझं. आपुले आलो का आपुले आलो का. जितुका तितुका घेऊन आपुले आलो का. जितुका तितुका घेऊन यावा. अरे मृत्यू लोकामध्ये आपले लोक आहे. मृत्यू लोकात कोण आहे बोला? आपले लोक. हा या आपल्या लोकांमध्ये, या मृत्यू लोकांमध्ये आपले लोक आहे. यमराजा सांगत आहे कुणाला? दूतांना. तुम्ही जावे मृत्यू लोका आपुला आल्या लोका. जितुका तितुका घेऊ. जेवढे काय आपले लोक आहे पटकन त्यांना घेऊन या. आता उशीर लावू नका. तरी पण दूतांना नाही कळलं कोण आहेत आपले लोक. राजा सांगा ना. आता यमराजाने सांगितलं लिस्ट तयार करा. सर्व दूतांनी लिहायला सुरुवात केलं. का यमपुरीमध्ये कोणत्या कोणत्या लोकांना घेऊन जायचं. ऐका माझ्या मायबापू हो, हा सावध रहा. होशियार हो होशियार हो. अब तो गड़ी होशियार हो. हाय चोर की बस्तियां इस पार से उस पार. सुना नहीं पल भी
कभी धन माल मत्ता जाएगी, कोई न दौड़ेगा, या किसको कदर नहीं आएगी। सर्वांनी बोला, तुम्हा सांगतो कुळ रग, तुम्हा सांगतो कुळ रग, निंदा द्वेष करती राग, निंदा द्वेष करती, निंदा द्वेष करती राग, निंदा द्वेष करती राग, खरी खोटी चहाडी सांग, खरी खोटी चहाडी सांग, हरी खोटी चहाडी सांग, हरी खोटी चहाडी सांग, ते कुळ आपुले तुम्ही जावे मृत्यू लोका, तुम्ही हे मृत्यू लोका, तुम्ही जावे मृत्यू लोका, तुम्ही जावे मृत्यू लोका, तुम्ही जावे मृत्यू लोका, तुम्ही जावे मृत्यू लोका, आपुलाल्या लोका, आपुल्याल्या लोका, जितका जितका घेऊन यावा, जीवा चिंता घेऊन यावा, तुम्ही जावे मृत्यू लोका, तुम्ही जावे मृत्यू लोका, जावे मृत्यू लोका, तुम्ही जावे मृत्यू लोका, सद्गुरुनाथ की जय. जे निंदा करतात, द्वेष करतात, खरी खोटी चहाडी सांगतात, लिस्ट तयार झालेली आहे, यमदूत आलेले आहे आणि अशा लोकांना घेऊन चालले. लक्षात ठेवा माझ्या मायबापू, कधी कुणाची निंदा करायची नाही, चहाडी सांगायची नाही. लक्षात ठेवा, कुणाचा द्वेष करायचं नाही माझ्या मायबापू. मानव जन्म कशा करता मिळालेला आहे? उत्तम प्रकारचं संत म्हटल्यानंतर अजून सांगायलाच आहे, सर्वाभूती भगवंत पाही हा उत्तम प्रकारचा संत आहे. योगियान माझी अग्रगणी ज्ञानी यांचा शिरोमणी, सिद्धांत माझे मुकुटमणी, ऐसा चक्रपाणी बोलेला. कृष्णा उद्धवाला सांगत आहे, माझे मायबाप हो, लटक्या वासनेच्या नवसा करती करविते पशुहिंसा, त्याने बहुत दिवसाचा भरवसा दिला आहे. हा, हे नवस दिवस करणारी मंडळी आहे ना, हा, त्याने बहुत दिवसाचा भरवसा दिलेला आहे म्हणे, पण त्याचा टाइम यायला होतं म्हणून उशीर लागलं, त्यात केव्हाच घेऊन गेलं असतं. लक्षात ठेवा माझे मायबाप हो, परद्रव्य परस्त्री गमन धर्मासी जे विनमुख पण ते कुळ आपुले. सर्व लिस्ट तयार झालेली आहे आणि यमाचे दूत आलेले आहे आणि लिस्ट प्रमाणे ज्यांनी असं हे नसलेलं काही केलेलं आहे ना, जे कुविचारी आहे, कुबुद्धी आहे ना, लक्षात ठेवा माझ्या मायबाप हो, बिलकुल तयारी कुठं आहे बोला. हा, आणि म्हणून संतांनी काय सांगितलं, आता तरी पुढे हाचे उपदेश, हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, हाचे उपदेश. सर्वांनी बोला, आता तरी पुढे हाती उपदेश, हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, हाती उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, करुणाच आयुष्याचा, नाच आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाती उपदेश, हाती उपदेश, आता तरी पुढे उपदेश, हाती उपदेश. श्री सद्गुरुनाथ वदता दुसऱ्या आपण मरतो, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं जो विचार करतो ना, त्याच वाईट होतं. जो दूसरों को दुख देता है वही खुदिया दुखिया होता है. हे महत्वाचं संतांनी जो उपदेश केलेला आहे,
आपणा सर्वांकरता अनमोल आहे. सज्जन हो, जे जे सुख दुःख आपुले देही, तैसा तू दुसऱ्यास पाही, तै तुठाई चठाई निवसील पार्था. संत महात्म्यांनी जो मार्गदर्शन केलेला आहे, मार्ग सांगून गेले जे दयानिधी संत, त्याच मार्गाने आपणा सर्वांना जायचं आहे. आणि संत महात्मे ज्या वाटेने गेलेले आहेत त्या वाटेने जर गेलं ना तर शेवटचे दिवस गोड होत. आनंदाचे डोळे, आनंद तरंग जे म्हटलेला आहे तो आनंद प्राप्त होत. लक्षात ठेवण्यासारखं आहे माझ्या माय बापू. आणि खरोखरच आनंद कुठं आहे? आनंद 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 तुझ्या स्वरूपी सदा आनंद, ठीक आहे, पण तो आनंद कुठं आहे? आनंद जो आहे स्वानंदात आहे. आलं काय लक्षात? आनंद कुठं आहे? आनंद स्वानंदात. आनंद जो आहे तो स्वानंदात आहे, स्वानुभवात आहे. लक्षात ठेवा माझ्या माय बापू. संत महात्म्याचे सुंदर अभंग आहे, भजन आहे. कुठे आनंद मानावा, कुठे आनंद मानावा, जिथे स्वानंद चाले हो. आनंद कुठं आहे? स्वानंदात आहे. स्वानंद कुठं आहे? स्वानुभवात आहे. लक्षात ठेवा माझ्या माय बापू, स्वानुभवा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि भागवतामध्ये सर्वांना स्वानुभवातला जो ब्रह्मरस आहे, जो ब्रह्मरस घे काढावगी पिढारी वारीला. ब्रह्मरस गोडी जयाची फावली, कुणाला फावलेली आहे, कुणाला प्राप्त झालेली आहे? जिथं निष्ठा आहे, श्रद्धा आहे, भक्तिभाव आहे. आणि हा संपूर्ण श्रद्धा, निष्ठा, भक्तिभाव आम्हा सर्वांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आणि त्यामुळे सदा सर्व का बना रहे दरबार, हरदम बना रहे दरबार, बना रहे दरबार, बना रहे दरबार, बना एवढं बोलून आजचं प्रवचन रूपी पुष्प संतांच्या चरणी, देवाधिकांच्या चरणी, देवी देवतांच्या चरणी, दत्तात्रय जनार्दन एकनाथांच्या चरणी समर्पित करीत आहे. हरे सर्वांनी एका स्वरात म्हणावं. आता विश्वास तो सोनी मन जावे बसायला, दुरिता
चंद्र में हे सर्वै सदा किं बहुना सर्वसुखी पूर्ण भज ज्वादे पृथ्वी भज ज्वादे पृथ्वी भज ज्वादे श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद सर्वांनी बोला सर्वांनी बोला हरे मुरारी हरे मुरारी हरे मुरारी हरे मुरारी हरे चला बोला सर्वांनी बोला नारायण वासुदेव नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोपाल कृष्ण भगवान सती अनुसया सद्गुरु मावली मोतीराम स्वामी दत्तात्रेय जनार्दन